नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी 75 एनिमल्स नेम इन इंग्लिश अँड हिंदी म्हणजे 75 प्राण्यांची नावं इंग्लिश आणि हिंदी मध्ये घेऊन आलेले। तर ही नावं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की ह्या प्राण्याला इंग्लिश मध्ये आणि हिंदी मध्ये काय म्हणतात। तसेच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये जे व्हिडिओज अपलोड होतील ते तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला पाहूयात 75 एनिमल्स नेम इन हिंदी अँड इंग्लिश। रॅट फ्लिप म्हणजे काय? तर मूषक पिस्सू। काय पा मूषक पिस्सू कसला आहे? मूषक पिस्सू म्हणजे उंदराच्या अंगावर जे छोटे छोटे उव असतात का त्याला म्हणायचं रॅट फ्लिप। स्पेलिंग पाहू, RAT रॅट FLEA फ्लिप। रॅट फ्लिप म्हणजे मूषक पिस्सू। पुढचा प्राणी पाहूयात, फ्रॉग म्हणजे काय? मेंढक। फ्रॉग म्हणजे काय? मेंढक। आणि आपल्या मराठी भाषेमध्ये बेडूक। स्पेलिंग पाहू, FROG फ्रॉग म्हणजे मेंढूक आणि मराठीमध्ये बेडूक। पुढचा प्राणी आहे टॅडपोल। टॅडपोल म्हणजे काय? मेंढक का बच्चा। टॅडपोल म्हणजे काय? मेंढक का बच्चा म्हणजे बेडकाचं छोटं पिल्लू। टॅडपोल म्हणजे बेडकाचं छोटं पिल्लू। स्पेलिंग पाहू, TADPOLE टॅडपोल। टॅडपोल म्हणजे मेंढक का बच्चा किंवा मराठीमध्ये बेडकाचं छोटं पिल्लू। पुढचा आहे सिल्कवॉर्म। काय? सिल्कवॉर्म म्हणजे काय? रेशम का किडा म्हणजे रेशमावरचा रेशमी किडा। सिल्कवॉर्म म्हणजे काय? मराठीत रेशमचा किडा, हिंदीमध्ये रेशम का किडा। स्पेलिंग पाहू, SILK सिल्क WORM वर्म। सिल्क वर्म म्हणजे रेशम का किडा। पुढचा आहे कोकून म्हणजे रेशम का पोवा। कोकून म्हणजे काय? रेशम का पोवा आहे कोकून। स्पेलिंग पाहू, COCOON कोकून म्हणजे रेशम का पोवा। पुढचा आहे निट म्हणजे लीक। नीट म्हणजे काय? लीक। पहा इथे ही बाळ आहे, त्या बाळाच्या डोक्यात किडा दिसतोय का? ही किडा म्हणजेच काय? लिक। आपल्या इकडे पण लिका म्हणतात, लिका। तर नीट NIT नीट म्हणजे लीक। पुढचा आहे ईल म्हणजे सर्प मीन। पहा आहे ईल म्हणजे काय? सर्प मीन EEL ईल। पुढचा आहे शार्क। शार्कला हिंदीमध्ये काय म्हणतात? हंगूर। आपल्या इकडे शार्क मासा म्हणतात। स्पेलिंग पाहू, SHARK शार्क। शार्क म्हणजे हंगूर। पुढचा आहे स्नेक। स्नेक म्हणजे काय? साप। आपल्या इकडं साप SNAKE स्नेक म्हणजे साप। ऑयस्टर म्हणजे काय? कस्तुरा मछली। काही शिंपल्यातला मासा।
हा शिंपल्याचा मासा. ह्याला आता कोकणी लोकांना माहिती असेल याला काय म्हणतात. मला तर एवढं माहिती नाही, पण शिंपल्यातला मासा एवढं माहिती. ऑयस्टर, OYSTER, ऑयस्टर, कस्तुरा मछली. पुढचा आहे कॅमेल, म्हणजे काय उंट. आपण मराठीत पण उंटच म्हणतो. CAMEL, कॅमेल, उंट. पुढचा आहे मस्क डिअर. मस्क डिअर म्हणजे कस्तुरी मृग. पहा, हा आहे काळवीट किंवा कस्तुरी हरिण. त्याला काय म्हणायचं? मस्क डिअर. MUSK, मस्क DEER, मस्क डिअर, कस्तुरी मृग. Keep watch, read and speaking with me. Kangaroo. हिंदीमध्ये पण कंगारू. हा आहे कंगारू पक्षी. ते पक्षी म्हणजे सॉरी प्राणी. पहा, या कंगारूच्या पोटामध्ये काय आहे? पिशवी असते कांगारूच्या पोटाला. त्या पिशवीमध्ये काय ठेवतो तो? त्याच्या बाळ. स्पेलिंग पाहू. KANGAROO, कांगारू. पुढचा प्राणी आहे डॉग. डॉग म्हणजे काय? आपल्या मराठीत कुत्रा, हिंदीमध्ये कुत्ता. किती छान डॉग आहे. बघा बघा बघ कसं बघते. छान आहे डॉग. DOG, डॉग. डॉग म्हणजे कुत्ता. पुढचा आहे बिच. बिच म्हणजे काय? कुतिया. मराठीमध्ये कुत्री. ही आहे बिच. बिच म्हणजे काय? कुतिया. आपल्या मराठीमध्ये कुत्री. स्पेलिंग पाहू. BITCH, बिच. बिच म्हणजे कुत्री, कुतिया. पुढचा आहे मूल. खच्चर. खच्चर म्हणजे काय? हा आहे डॉंकी सारखा प्राणी. मूल, MULE, खच्चर. पुढचा आहे रॅबिट. रॅबिट म्हणजे काय? खरगोश. आपल्या मराठीमध्ये ससा. रॅबिट. RABBIT, रॅबिट. रॅबिट म्हणजे ससा, खरगोश. पुढचा आहे हेअर. हेअर म्हणजे काय? खरहा. हिंदीमध्ये खरहा. आपण सस्याचा प्रकार आहे. HARE, म्हणजे खरहा. पुढचा आहे एस. एस म्हणजे काय? गधा. गाढव. SASS, गधा. पुढचा आहे काऊ. काऊ म्हणजे काय? गाय. COW, काऊ. काऊ म्हणजे गाय. स्क्वेरल. स्क्वेरल म्हणजे गिलहरी. गिलहरीला आपल्या ह्याच्यात काय म्हणतात? काय नाव आहे रे? काय म्हणतो आपण? खारुताई. खारुताई. स्क्वेरल म्हणजे काय? खारुताई. हिंदीमध्ये गिलहरी. स्पेलिंग पाहू. SQUIRREL,
SQUIRREL स्क्विरल म्हणजे गिलहरी व खरकळी. पुढचा आहे रायनोसॉर्स. रायनोसॉर्स म्हणजे गेंडा. पहा आहे रायनोसॉर्स म्हणजेच गेंडा. पहा RHINOCEROS रायनोसॉर्स म्हणजे गेंडा. पुढचा आहे झेब्रा. झेब्रा म्हणजे काय गोरखर. हा आहे झेब्रा म्हणजेच गोरखर. स्पेलिंग पाहू ZEBRA झेब्रा. पुढचा आहे हॉर्स. हॉर्स म्हणजे काय घोडा आहे हॉर्स. हॉर्स म्हणजे काय घोडा. स्पेलिंग पाहू HORSE हॉर्स. हॉर्स म्हणजे घोडा. पुढचा आहे मेर. मेर म्हणजे काय घोडी. स्पेलिंग पाहू MARE मेर म्हणजे घोडी. पुढचा आहे पॉल्ट. पॉल्ट म्हणजे काय घोडे का बच्चा. घोड्याचं पिल्लू म्हणजे पॉल्ट. COLT कोल्ट म्हणजे घोड्याचं पिल्लू. पुढचा आहे पॅन्थर. पॅन्थर म्हणजे काय चित्ता. चीता हा आहे पॅन्थर. याला मराठीत चित्ता म्हणतात आणि हिंदीमध्ये चीता म्हणतात. स्पेलिंग पाहू PANTHER पॅन्थर चीता. पुढचा आहे अँट इटर. अँट इटर म्हणजे कोण चिट्टीखोर. हा आहे अँट इटर चिट्टीखोर. स्पेलिंग पाहू ANT अँट EATER अँट इटर म्हणजे चिट्टीखोर. पुढचा आहे माऊस. माऊस म्हणजे चूहा. मराठी उंदीर. पहा आहे माऊस MOUSE माऊस. माऊस म्हणजे उंदीर किंवा चूहा. पुढचा आहे मोल. मोल म्हणजे काय चिचंदर. मराठी चुचुंदरी. मोल म्हणजे मराठी चुचुंदरी आणि हिंदी मध्ये चिचंदर. स्पेलिंग पाहू MOLE मोल. पुढचा आहे बोर. बोर म्हणजे काय जंगली सुअर. पहा आहे बोर म्हणजे जंगली सुअर म्हणजे रानटी डुक्कर. BOAR बोर म्हणजे रानटी डुक्कर किंवा जंगली सुअर. पुढचा आहे जिराफ. पहा आहे जिराफ. स्पेलिंग पाहू GIRAFFE जिराफ म्हणजे जिराफच. पुढचा आहे स्पॅनियल. स्पॅनियल म्हणजे छपरा कुत्ता. हा आहे स्पॅनियल छपरा कुत्ता. SPANIEL स्पॅनियल म्हणजे झपडा कुत्ता किंवा कुत्रा. पुढचा आहे लिओपार्ड. लिओपार्ड म्हणजेच तेंदुआ. आपल्या इकडं मराठीत बिबट्या. लिओपार्ड म्हणजे बिबट्या आणि हिंदीमध्ये तेंदुआ. LEOPARD लिओपार्ड म्हणजेच तेंदुआ. मराठीत बिबट्या. पुढचा आहे मुंगूस. मुंगूस म्हणजे नेवला. आपल्या मराठीमध्ये मुंगूसला काय म्हणतात मुंगूसच.
MONGOOSE मुंगूस म्हणजे नेवला. पुढचा आहे गोट. गोट म्हणजे बकरा. आपल्या इकडं बकरी किंवा शेळी GOAT गोट बकरा. कल्प. कल्प म्हणजे बछडा. या गाईचं छोटस वासरू त्याला म्हणायचं काल्प. काल्प म्हणजे बछडा वासरू. पुढचा आहे कॅट. कॅट म्हणजे बिल्ली मांजर. CAT कॅट. कॅट म्हणजे बिल्ली मराठीत मांजर. पुढचा आहे किटन. किटन म्हणजे बिल्ली का बच्चा. किटन म्हणजे काय मांजरीचं पिल्लू. KITTEN किटन. किटन म्हणजे बिल्ली का बच्चा. पुढचा आहे मंकी बंदर. मंकी म्हणजे माकड. MONKEY मंकी माकड बंदर. चिंपॅन्झी. चिंपॅन्झी म्हणजे बनमानुष. आपल्या मराठीत वानर चिंपॅन्झी. CHIMPANZEE चिंपॅन्झी बनमानुष. पुढचा आहे टायगर. टायगर म्हणजे वाघ. आपल्या मराठीमध्ये वाघ. टायगर म्हणजे वाघ. पुढचा आहे स्टॅग. स्टॅग म्हणजे बारहसिंगा. STAG स्टॅग. स्टॅग म्हणजे बारहसिंगा. पुढचा आहे ऑक्स. ऑक्स म्हणजे बैल. OX ऑक्स. ऑक्स म्हणजे बैल. बियर. बियर म्हणजे भालू. BEAR बियर. बियर म्हणजे भालू. पुढचा आहे वोल्फ. वोल्फ म्हणजे भेडिया. मराठी कोल्हा. WOLF वोल्फ. वोल्फ म्हणजे भेडिया. पुढचा आहे शीप. शीप म्हणजे भेड. आपल्या मराठीत मेंढी. SHEEP शीप. शीप म्हणजे भेड मराठीत मेंढी. पुढचं आहे बफॅलो. बफॅलो म्हणजे म्हैस मराठीमध्ये म्हैस. BUFFALO बफॅलो म्हैस. पुढचं आहे फॉक्स. फॉक्स म्हणजे लोंबडी म्हणजे कोल्हा. FOX फॉक्स. फॉक्स म्हणजे लोंबडी कोल्हा. हायना. हायना म्हणजे लकडबग्गा. त्याला मराठीत काय म्हणतात बरं. मला नाव आता लक्षात येणार बघा. हायना. HYNA हायना लकडबग्गा. पुढचा ऍप. लंगूर. वानर. APE ऍप लंगूर. पुढचा लायन म्हणजे सिंह. LION लायन म्हणजे सिंह. पुढचा पिग. पिग म्हणजे सुअर. पिग म्हणजे मराठी डुक्कर.
PIG पिग, पिग म्हणजे सुवर. पुढचं आहे डिअर, डिअर म्हणजे हिरण, मराठीत हरिण. DER डिअर, डिअर म्हणजे हरिण. पुढचं एलिफंट, एलिफंट म्हणजे हाती, मराठीत हत्ती. ELEPHANT एलिफंट, हत्ती, हाती. पुढचा आहे बोआ, बोआ म्हणजे अजगर, अजगर. BOA बोआ म्हणजेच अजगर. पुढचा आहे टर्टल, टर्टल म्हणजेच कछुआ, मराठीमध्ये कासव. TURTLE टर्टल म्हणजेच कासव. पुढचा आहे अर्थवर्म, अर्थवर्म म्हणजे चिंचुआ, गांडूळ. अर्थवर्म मराठीत गांडूळ, हिंदीमध्ये चिंचुआ. EARTHWORM अर्थवर्म, चिंचुआ, गांडूळ. पुढचं आहे क्रॅब, CRAB क्रॅब, क्रॅब म्हणजे खेकडा, खेकडा, मराठीमध्ये खेकडा. क्रॅब म्हणजे खेकडा, मराठीत खेकडा. पुढचं आहे बग, बग म्हणजे खटमल, बग म्हणजे ढेकूण, मराठीमध्ये ढेकूण. BUG बग, बग म्हणजेच खटमल, मराठीत ढेकूण. पुढचा आहे एडर, एडर म्हणजे घेऊन साप, ADDER एडर म्हणजे घेऊन साप किंवा गवती साप. पुढचा आहे बेटल, बेटल म्हणजेच गोबरीला, हा किडा आहे. हा किडा कशावर असतो? शेणामध्ये असतो, म्हणून याला गोबरीला म्हणतात. BETTLE बेटल म्हणजेच गोबरीला. पुढचा आहे स्नेल, स्नेल म्हणजे भोंगा, हा स्नेल. गोगलगाय, मराठीत काय म्हणतात? गोगलगाय. SNAIL स्नेल, स्नेल म्हणजे गोगलगाय, हिंदीमध्ये भोंगा. पुढचा आहे स्क्विरल, स्क्विरल म्हणजे गिलहरी किंवा खारुताई. SQUIREL स्क्विरल म्हणजे गिलहरी किंवा खारुताई. पुढचा आहे क्रोकोडाईल, क्रोकोडाईल म्हणजेच मगरमच्छ, आपल्या मराठीत मगर. CROCODILE क्रोकोडाईल म्हणजेच मगरमच्छ, मगर. पुढचा आहे लिझार्ड, लिझार्ड म्हणजे छिपकली, म्हणजेच मराठीत बाल. LIZARD लिझार्ड म्हणजे छिपकली किंवा बाल. पुढचा आहे क्रिकेट, क्रिकेट म्हणजे चिंगूर, हा टोळ पक्षी, टोळ. CRICKET क्रिकेट, चिंगूर. पुढचा आहे बटरफ्लाय, बटरफ्लाय म्हणजे तितली, मराठीमध्ये फुलपाखरू. BUTTERFLY बटरफ्लाय म्हणजे तितली, मराठी फुलपाखरू. पुढचा आहे टर्माइट, टर्माइट म्हणजे दीमक. वाळवी, मराठीमध्ये काय म्हणतात? वाळवी. TERMITE टर्माइट म्हणजे दीमक, वाळवी.
पुढचा आहे स्कॉर्पिओन. स्कॉर्पिओन म्हणजे बिच्छू. म्हणजेच आपल्या मराठीमध्ये विंचू. SCORPION स्कॉर्पिओन म्हणजेच बिच्छू, विंचू. पुढचा आहे फ्लाय. फ्लाय म्हणजेच मक्खी, माशी, घरमाशी. FLY फ्लाय. फ्लाय म्हणजेच माशी. पुढचा आहे मस्किटो. मस्किटो म्हणजे मच्छर, डास. MOSQUITO मस्किटो म्हणजेच मच्छर, डास. पुढचा आहे फिश. फिश म्हणजे मछली म्हणजेच मासा. FISH फिश. फिश म्हणजे मछली, मासा. पुढचा आहे हनी बी. हनी बी म्हणजे मधुमक्खी, मधमाशी. हनी बी म्हणजे मधमाशी. HONEYBEE हनी बी, मधुमक्खी, मराठीमध्ये मधमाशी. तर अशा प्रकारे आपण 75 प्राण्यांची नावं हिंदी, इंग्लिश आणि मराठी यांच्यामधील पाहिलेले. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच मी हा व्हिडिओ उस्मानाबाद मधून बनवत आहे. तर तुम्ही माझे व्हिडिओज कुठून पाहता हे मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.